भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म 20 छन्न परतला. मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेल्याने दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखी मनाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याला कंथकासह तो एका रात्रीत पार करीत असे त्याच अंतराला आपल्या स्वामीच्या वियोगाच्या चिंतेमुळे संपविण्यास त्याला 8 दिवस लागले. कंथक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलितगात्र व निस्तेज झालेला होता. जरी तो अलंकार विभूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धणी नाही म्हणून तो तेजहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात तो किंकाळत होता. तो जरी अतिशय तहानलेला होता तरी पूर्वीप्रमाणे त्याने मार्गात गवत खाल्ले नाही किंवा पाणी प्यायला नाही. ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघेही कपिलवस्तूला प्राणहीन शरीराप्रमाणे पोचले. नगरीमध्ये जरी कमळांच्या ताटव्यांनी भरलेले जलाशय होते व फुलांनी बहरलेले वृक्ष होते परंतु नागरिकांची मने खिन्न झाली होती. निस्तेज चेहऱ्याने अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी ऐकले की छन्न आणि घोडा कंथक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले आहेत तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र, कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक, असे आवेशाने म्हणत व अश्रू ढाळीत लोक छन्नाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय. गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण उरले नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21 शोकाकुल कुटुंब. शुद्धधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा वाटत होती की छन्न सिद्धार्थ गौतमांना समजावून घरी परतण्यास भाग पाडील. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंथक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळवण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंथक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंथक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानुबाहू आहे, ज्याची सिंहासारखी डौलदार चाल आहे, वृषभाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे सुंदर आहे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक व ज्याची छाती रुंद व आवाज दुदंबी किंवा मेघगर्जेसारखा आहे, अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? तो सर्वगुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, नीलकमळासारखी दिसणाऱ्या व मध्यांवर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रवारणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर राहाव्याची योग्यता आहे, तो पौरुष्य संपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये छत नसलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, शील, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान होता, जो नेहमी दान देण्यास सिद्ध असे पण घेण्यात नसे, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्णशय्येवर झोपत असे आणि ज्याला वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने जागे केले जात असे, तो माझा तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरवून कसा काय झोपेल? हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलांतून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यांमधून अश्रुधारा ढाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली
आहे हे विसरून जाऊन दृढमूत अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले आहे. आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी कराव्यास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला लोकी किंवा परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारिणी मी जर नसेल तरी या बिचाऱ्या राहुलचा आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही काय? हाय रे देवा, त्या वीर पुरुषांचे अंतकरण किती निष्ठुर आहे, किती कठोर आहे. शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोणी बरे सोडून जाईल? खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण माझ्या स्वामीच्या अरण्यात जाण्याने व आपले सर्व राजवैभव एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला माझे हे दुःख असह्य झाले आहे. अशा तऱ्हेने दुःखाने बेभान होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील असली तरी तिच्या त्या दुःखस्थितीने तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दृढमूढ होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने ओरडू लागल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यांतून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंथक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजतात दुःखित होऊन राजा शुद्धोधनाच्या मनावर मोठा आघात झाला. दुःख विव्हळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो जोरजोराने रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे ईश्वरा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंठू लागले.